मी मागे चहा करताना कसं घ्यायचं रॅकवरून ते सांगितलं होतं. त्यानंतर नाश्ता बनवताना आपण कढई घेणार आहे. भाजी बनवताना आपण पातेलं घेऊ किंवा कढई घेऊ. जेव्हा बनवतोय, जेव्हा ती वस्तू आपल्या हातात आहे, त्यावेळेस आपण सांगायचं, हे बघ ही कढई आहे. ती रॅकवर ठेवलेली कढई मी घेतली, कढई. मग ते पातेलं पण असू द्या, हे पातेलं मी घेतलं. हे छोटं पातेलं आहे, त्याच्यात लहान मोठी ही पण संकल्पना सांगू शकतो. लहान मोठी म्हणजे काय, तर आपले तिथं जिथं पातेले ठेवलेत त्या पातेल्यातलेच एक लहान आणि एक मोठं असतं. त्या पद्धतीने लहान मोठं, कोणत्याला लहान म्हणायचं कोणत्याला मोठं म्हणायचं याला काही लिमिट नाहीये. त्यानंतर कढई वगैरे चम्मच झाले. पोहे खाताना तर आपण घरात किती व्यक्ती आहेत त्या पद्धतीने प्लेट त्याला घ्यायला लावू शकतो. जर त्याचा हात पोहोचत असेल, नसेल तर आपण काढून ठेवून बघ बरं किती आहेत मोज. मग ते त्याच्या हातात दिल्या की त्याला ते खेळायला आवडतं, तो मोजू शकतो. आपण त्याला मदत करायची. मोज म्हणल्यावर तो मोजणार नाहीये, त्याला या वाक्याचा अर्थ पण कळत नाहीये, पण आपण ते सारखं सारखं शब्द, आपण दोघे प्लेट मोजूया, चल हे बघ ह्याला प्लेट म्हणायचं. मग तुम्ही काही पण म्हणू शकता, डिश, प्लेट, काय म्हणत असताल ते. तर मग ही बघ, ही 1 प्लेट, ही 2 प्लेट, ही 3, असे शब्द देऊन त्याला आपण तुम्ही प्लेट मोजणारे. त्याचबरोबर पोहे खायला चमचे घेतले तर तसेच तुम्ही संख्या पण शिकवणारे. तर कशासाठी तो सारखं सारखं संख्या म्हणून चमचा करायचं, कारण एकदाच सगळ्यांना ह्याला चमचा म्हणायचं म्हणल्यावर आपण तो एकदा शब्द वापरतो. मग त्याच्यासाठी आपण ते प्रत्येक चमचा घेऊन मोजला की अंक पण होतो आणि चमचा या शब्दाचा उच्चार जास्त वेळा होतो. 1 चमचा, हा बघ हा दुसरा चमचा, असं म्हणल्यावर तो चमचा, चम्मच हा शब्द आहे, ही यातलं नाव प्लेट आहे. आणि हे रोज व्यवहारातून शिकवायचे. नाश्ता करताना आपण तेच कृती करायची आहे. परत जेवण करताना आपण घरामध्ये किती लोक आहोत, 4 आहेत, 5 आहेत, 6 आहेत आजी बाबा, त्यांची नावं घेऊन पण आपण त्या प्लेट मोजू शकतो. हे बघ, ही आईला प्लेट, ही त्याचं नाव काय असेल ते अभिला प्लेट, ही तुझ्या पप्पांना प्लेट, ही तुझ्या ताईची प्लेट, ही तुझ्या आजीची प्लेट, ही तुझ्या आजोबांची प्लेट. ह्याच्यात काय होतंय, नात्यांचे, व्यक्तींची नावं शिकवली जातात, प्लस त्या प्लेटचं रिव्हिजन होते. मग अशा प्रकारे आपण त्या प्लेट बरोबर अनेक प्रकारची भाषा बोलू शकतोय. मग त्या प्लेटचा आपण मोजल्या, चमचा मोजले आहे, ताटली आहे, छोटी ताटली, मोठी ताटली आहे. या प्रकारचे सर्व भांडे ज्या वेळेस आपण वापरतोय, ज्या वेळेस आपल्याला लागतायत, त्यावेळेस घेतले की त्याच्याबरोबर, त्या भांड्यांच्या बरोबर, आणि तो बाळ आपल्या बरोबर घेऊन त्याच्यावर संभाषण करायचे, त्याला ती कृती करून द्यायची. ते प्लेट त्यांनी त्याच्या हाताने मांडल्या तरी पण चालेल, त्याला काय आपल्याला, आणि तो काय नुसतं पाहणार किंवा ऐकणार नाहीये. त्याला जेव्हा तुम्ही कृतीत सहभागी करून घेतात तेव्हाच त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतोय. आणि त्यानंतर मग तो ते बाळ हे करणार आहे, ते प्लेट त्याला, चम्मच त्याला रोज रोज वापरून त्या गोष्टी करणार आहेत. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे काय, तर